हॅलो नमस्कार. मी मोना स्वागत करत आहे आपल्या नवीन दिवसाच्या एक छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. माझ्या सर्व गोड ताईंचं आणि दादांचं. तर इथं सकाळचाच ब्लॉग आहे. सकाळच्या कामाची खूप धावपळ असते, म्हणून चला थोडंसं शूट करावं. तर मी इथं भोपळ्याची साल काढते. भाजी बनवण्यासाठी नाही, तर भोपळ्याचा पराठा बनवायचा आहे, त्यामुळं साल काढून खिसून घ्यायचं, त्याला साईडला ठेवला आहे. आणि आता म्हटलं 2 चपात्या आणि भेंडी करावी. भेंडी पण डब्याला होती आणि मुलांना पण खूप आवडते भेंडी. जास्त करून भेंडीच आवडते त्यांना, त्यामुळे म्हणलं भेंडीचीच भाजी करावं. आणि आमच्या भाऊलासुद्धा भेंडीच आवडते, म्हणून त्यांना म्हणलं 2 चपात्या आणि भेंडी खायचे म्हणत होतं ते, म्हणून गरम गरम 2 चपात्या आणि भेंडी दिली त्यांना खाण्यासाठी. तर मुलांचे डबे वगैरे सकाळ सकाळची खूप पळापळी असते कामाची. सगळंच सकाळचंच कामाचा लोड असतो भरपूर बायकांना. तर म्हटलं पटपट आवरून घ्यावं सगळं. अजून स्वयंपाक बनवायचा होता, दुसऱ्या भाज्या वगैरे. पण चला असतो, सगळ्यांची सकाळची पळापळ असतीच. तर स्वयंपाक थोडासा झालता आणि इथं पराठा करायचा होता भोपळ्याचा. तर याच्यामध्ये मी भोपळा खिसून घेतला, ज्वारीचं पीठ, थोडंसं बेसन आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं, मिरची वगैरे टाकली त्याच्यामध्ये आणि त्याचा गोळा बनवून घेतला. आणि एक तवा गरम करायला ठेवायचा आणि त्याच्यावर थोडंसं तेल वाटायचं, जेणेकरून की ती खाली चिटकू नये म्हणून. आणि आपल्याला ना तसं पण घट्ट केलं ना तर तव्यावर पण थापता येतो, पण थोडंसं गव्हाचं पीठ टाकल्यामुळे चिकट झालता तो, तेव्हा तव्यावर थापता नाही आलेला, म्हणून मी एक कागदावर त्याला थापत होती. पण खाण्यासाठी ना खूप पौष्टिक आहे. मुलं तर भोपळा खातच नाहीत, आमची पण नाहीत खात जास्त भोपळ्याची भाजी. म्हणजे कोणत्या ना कोणत्या भोपळा खूप खायला खूप पौष्टिक असतो ना, म्हणून कोणत्या ना कोणत्या रूपात म्हटलं आपलं चारावं त्यांना, म्हणून त्याचा पराठा केलता मी. तर पराठा खातात, त्यांना कळत पण नाही की हे भोपळ्याचा पराठा आहे आणि ते आवडीनंच खातात पराठा. त्यामुळंच मी केलता, म्हटलं खातील भोपळा, असं तर काही खात नाहीत भाजी करूनच. म्हणून मी इथं भोपळा खिसून त्याचा पराठा बनवत होते. खूप छान लागतो आणि कोणाला सुद्धा कळणार नाही की हा भोपळ्याचा पराठा आहे म्हणून. तर इथं मी भाजायला ठेवला आहे आणि बाकीची पण कामं आवरायच्यात. तर माझी तब्येत काय बरी नव्हती, म्हणजे थोडंसं खोकला ताप वगैरे आलता, पण करावंच लागतं घरात, करायला कोण नसलं की. तर करते आता मी सगळं इथे. आणि भाऊंला पण ना बाहेर जायचं होतं माहेरी माझ्या, त्यामुळे त्यांना नाश्ता लवकर दिला. आणि गावाकडची यात्रा असल्यामुळं ते म्हटले मी जातो, माझी तब्येत बरी नसल्यामुळं ना मी नाही गेलेली. तर बघा इथं किती छान असा पराठा झाला आहे आणि तो पण दह्यासोबत खायला अतिशय पौष्टिक लागतो. तर तुम्ही काय काय भोपळ्यापासून बनवता ते पण नक्की मला सांगा. आमच्यात भोपळा खातात, पण जास्त अशी भाजी वगैरे नाहीत खात त्याची, म्हणून म्हटलं चला असं तर कोण खाणार नाही, त्यापेक्षा पराठा बनवलेला बरा आपला. आणि दुसरीकडं भाजाय ठेवलेला सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. तर म्हटलं कसा दिसतोय ते दाखवा तुम्हाला. तर कसा दिसतोय नक्की सांगा. आणि इथं नाश्ता वगैरे झाला की स्वयंपाक केला मी. स्वयंपाक करून घेतलेला सगळा, किचन वगैरे. तर कामही आवरून घेतली आणि एकाएकी त्याचं खूपच जास्त ताप आलता आणि काय खाऊ पण वाटत नव्हतं, अशक्तपणा आल्यासारखं वाटत होतं. म्हणून त्यांनी ना संत्रीचा ज्यूस आणलेला, जेणेकरून की म्हणजे बरं वाटावं म्हणून. आणि मग संध्याकाळ जास्तच त्रास व्हायला लागला, ताप आणि वगैरे असं म्हणजे 2-4 दिवसच आधीच अंगावर काढलेलं मी, बरं वाटत नव्हतं. पण गोळ्या खाऊन तसेच काढल्या, पण दवाखान्यात गेल्याशिवाय काय म्हणतं फरक पडणार नाही, मग त्यासाठी दवाखान्यात घेऊन आलो आहे ते. मग औषध वगैरे घेऊन आता घरी जायचं आहे. मी जास्त लगेच दवाखान्यात नाही जात गोळ्याच खाऊन बघते, पण गोळ्याने काही फरक पडला नाही, त्यामुळे दवाखान्यातनं आले, घरातलं आवरलं. आणि जसं मी म्हटलेलं की भाऊ माझ्या माहेरी जायचं होतं, तर तिकडून आलं रात्रीचे 9:30 वाजता. आणि हे पाहू शकता तुम्ही, पाहू शकता की आई वडिलांनी किती भाजीपाला दिलाय. म्हणजे विचारच केला नाही. मी तर म्हणलं एवढं कशाला द्यायचं, का एवढं मोठं खटलं आहे का एवढं भाजीपालाही. पण घरचं असलं ना, म्हणजे आई वडिलांचं प्रेमच वेगळं असतं. आई वडील मम्मी किती दिलंय त्यांनी भरपूर भाजीपाला. आता हे निवडायचं टेन्शन आलं होतं मला, की कसं निवडून ठेवायचं, कुठं ठेवायचं, कारण फ्रीजमध्ये एवढं बसूच शकत नाही. आणि ही घरची सीताफळ आहेत, सीताफळ नाही सॉरी रामफळ आहेत, ही रामफळं घरचीच आहेत, त्यामुळे दिली ती त्यांनी.
कारण इकडं खायला एवढं जास्त भेटत नाही आपल्याला, भेटत पण नाहीत रामफळं. आणि इथं काय मला सुटत नव्हतं, त्यांना सोडायला लावली. म्हणजे एवढं दिलं तरी आशाक्ती सासरवाडीत हे का नाही तुम्हाला? अरे खरं म्हणा, तुम्ही ते टिकणारी म्हणजे आता ही बापाची माया असते ना, शिजले एवढी माया सोडून जाईल. असं नका बोलू. आता ही द्यावं लागत. ती बटाटे ही नाही ना टिकणारी, बटाटे दिलेत ना. तुम्हाला गाजराचा हलवा खायचा होता ना, हो का? सासरवडीनं गाजर पण आलं, गाजर पण आले तुमच्या 2-4 दिवस झालं. गाजर हलवा ही आहे बीट पाहिजे होतं मला. हो का? खायचं कशात? हो, एवढं कुठं देतात का? बरं नको, आहे बापाची माया असते ना. तुम्हाला ह्यातलं काय आवडलं? 2-4 दिवस चाललेला हलवा हलवा हलवा. सासरवाडीचं प्रेम जावाय लाड खायला, त्यामुळे दिला असेल. सासरवाडीचं जीव आणि त्यातून सुद्धा खूप सारा भाजीपाला आणलेला आहे. हो का? आता का करतात त्याचबरोबर ते रामफळं, सीताफळं, मिरच्या, दोडकं, पूर्ण तरकारी आमच्या. मग तरकारीची पोरगी केली म्हणल्या, तरकारीच येणार ना घरी. हा पण तरकारी मग आठवड्याभर तर टिकला पाहिजे. अहो, देण्याला महत्व आहे. तिथे आमच्या दोघांची चेष्टा चाललाय. अहो, मुद्दा मला चिडवून देतात काहीतरी बोलून. तर असंच चेष्टा चालली आहे आमची. तर इथं आता भाजीपाला उठून निवडायची चालली. निवडायला एक तास लागल. ती सेपरेट होता, त्याच्यातलं का मिक्स करू. ती काकडी बटाटे आहेत तिकडे. हे सगळं आपल्या तात्याने भरलं एकट्याने. आता हे निवडायला आपल्याला तास तरी लागेल. मदत करा आता फक्त निवडून लागायला. हां, मग मला पण काम आहे सकाळी. निवडा की आता, मी कधी निवडणार एवढं सगळं? तुम्ही निवडाय मदत करा. कशाची? मोठ्याने आवाजच येत नाही ह्याच्यात. आता ही मला तिला निवडावं लागेल. तर आता निवडते भाजीपाला. तर आता संध्याकाळ झाली आणि इथं मला जर आलं तर ते दाखवत होते. तर नाही म्हणता सगळेजण भाजीपाला निवडायला बसली, सगळ्यांनी मदत केली, त्यामुळे पटकन झालं. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चला बाय सगळ्या.